हे खूप महत्वाचं आहे. हा. सर बोला प्लीज 1 2 3 सुरेखा मॅडम प्लीज या स्टार्ट. आज इश्यू आहे तो क्वालिफाईड लोकांमध्ये अनएम्प्लॉयमेंट. हा अनएम्प्लॉयमेंट जर अनएम्प्लॉयड ती त्याचा प्रश्न काय एम्प्लॉयबिलिटी नाही आहे. आणि ती एम्प्लॉयबिलिटी जोपर्यंत त्यांच्यामध्ये येत नाही तोपर्यंत एम्प्लॉयड होऊ शकत नाही. ऍग्रिकल्चर म्हणजे सिनियर आय एस ऑफिसर जे ऍग्रिकल्चर कमिशनर होते त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन आता ते शेती करतात. ते म्हणाले की बुवा मला दाखवायचं आहे त्याच्यामध्ये बुवा किती उत्पन्न चांगलं येऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये बेसिक इकॉलॉजी आणि इकॉलॉजी डेव्हलप करते वेळी इकॉनॉमी पण डेव्हलप होऊ शकते. आणि आपल्याकडे पोटेन्शियल भरपूर आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली त्याचा आपल्याला माहिती नाही आहे. उदाहरणार्थ आपली जिओलॉजी आहे, बॉटनी आहे, लाईफ सायन्स आहे किंवा त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आहे. ह्या स्टुडंटना भरपूर मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयबिलिटी मिळू शकते. फक्त त्यांची कनेक्टिव्हिटी त्या सेक्टरशी येण्याची गरज आहे आणि ती कनेक्टिव्हिटी यावी म्हणून हे प्रोजेक्ट आपण घेतो. म्हणजे इथे येऊन प्राध्यापकांनी यावं, रिसर्च करावा, विद्यार्थ्यांनी यावं, रिसर्च करावा. आणि ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये व्हेरिएबल फॅक्टर भरपूर आहे आणि ते व्हेरिएबल फॅक्टर मग क्लायमेट असेल, इन्सेक्ट असेल, त्याच्यानंतर पाण्याचे प्रॉब्लेम असतील, इरिगेशन, सॉईल प्रॉब्लेम असेल, हे बरेच व्हेरिएबल फॅक्टर आहेत. आणि ते व्हेरिएबल फॅक्टर हे जे अशिक्षित मनुष्य जो अडाणी मनुष्य त्याला सॉल्व्ह करता येत नाही आणि त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी ॲग्रिकल्चरमध्ये कमी आहे. आणि एक्सपोर्ट पोटेन्शियल सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण एक्सपोर्ट करू शकतो. तर जर ह्या मुलांना जर आपल्याला हे जर एक्सपोजर दिलं तर त्या एक्सपोजर म्हणून त्यांना काय अपॉर्च्युनिटी नवीन देतील, नवीन उद्योजक निर्माण होतील आणि त्याच्यानंतर ते अप्रोप्रिएट स्किल आणि कॅपॅबिलिटी डेव्हलप करतील. काय झालं आपलं अनफॉर्च्युनेट आपण त्याच्याकडे त्या सेक्टरकडे लक्ष दिलेलं नाही. तो लक्ष देण्याची गरज आहे. तो जर आपण ते लक्ष दिलं तर त्या लक्ष दिलं तर पोटेन्शियल मोठ्या प्रमाणात येऊ शकतं. आणि म्हणून मग ही तुम्ही आपली जी सायन्स कॉलेजेस आहेत ही सायन्स कॉलेजेस आज आपण बघितलं तालुका प्लेसला बरीचशी कॉमर्स आणि आर्ट्स कॉलेजेस आहेत. सायन्स कॉलेजेस बंद होत चालली कारण BSc 12वी नंतर बरीच मुलं इंजिनिअरिंगला जातात, फार्माला जातात, इतर कोर्सेस जातात. आणि त्याच्यामुळे नॉर्मली सायन्सला जी मुलं येतात त्या मुलांमध्ये आपण हा दृष्टिकोन दिलेला नाही किंवा त्या ऑपॉर्च्युनिटी आपण दाखवल्या नाही. तर मला एक असं वाटतं इथे जर आपण मॉडेल तयार केलं आणि ते मॉडेल करून आपण जर प्राध्यापकांना ट्रेनिंग दिलं तर नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात या सायन्स कॉलेजची ग्रोथ आणता येईल. आणि मग त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणात जनरेट होऊ शकते. सेमिस्टर MSc पार्ट 1 सेमिस्टर 1 आणि TYBC सेमिस्टर 2 तर मला असं वाटतं प्राध्यापकांनी ह्याच्यावरती फोकस करावं आणि यू कॅन डू द लॉट ऑफ रिसर्च ऑल्सो. आणि इट इज अप्लाइड रेस्पेक्ट ट्रेनिंग आणि रिसर्च ऍक्टिव्हिटी जर फोकस केलं तर ही सगळ्या मुलांना चांगला करिअर मिळू शकेल. आणखी बरोबर मी ऍड करेल मॅडम की आता आपण एक विजन डॉक्युमेंट बनवलेलं आहे. माननीय श्री उन्मेष बागवे आणि तुषार देसाई, तर शाळेग्राम सर आणि कुलकर्णी मॅडम, कुलकर्णी सर हे ते आलेच. वा, त्यांच्यासाठी स्वागत. ज्यांचं नाव घेतलं ते हजर आहेत. प्लीज मुलांनो, हॅव अ बिग NSS क्लॅप.